नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेंद्र शिंदे आणि श्रीमंतीचा पासवर्ड या मोटिवेशनल व्हिडिओच्या सिरीजमधल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो. तुम्ही म्हणाल श्रीमंतीचा पासवर्ड असा व्हिडिओ टाकताय आणि त्यात मोटिवेशन ते काय? पण काय आहे की माझ्या सकट सगळ्याच मुलांचं एक बऱ्यापैकी लोकांचं असं एक टार्गेट असतं की आपल्याला स्वतःचं काहीतरी करायचं, आपल्याला दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला जमणार नाही. आणि म्हणून आपण एक सेफ साईड म्हणून काय बघत असतो की नाही, मला काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे. आणि त्या चक्रामध्ये आम्ही काय करतो की आमचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. काही जणांचं घेत असलेलं, म्हणजे मी असं बघितलं की बरेचसे जण जे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते किंवा अजून काही कुठलं शिक्षण घेत असतील, तर घेत असतानासुद्धा त्यांनी मध्यंतरी ते सगळं शिक्षण सोडून दिलं. त्यांच्यासमोर आदर्श बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग असे मोठे मोठे लोकांचे आदर्श होते. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार काय होतं की शिक्षणात काय राम नाही आहे आणि मी शिक्षण सोडून आणि मी काहीतरी एक माझा बिझनेस उभा करणार, मला नोकरी करायची नाही आहे, मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आहे. तर त्या सगळ्या मित्रांसाठी आणि एक तुम्हाला मार्गदर्शन व्हावं म्हणून हा व्हिडिओ. आपण बिझनेस करताय की नोकरी करताय आपल्याच व्यवसायात. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट PPT. आधी नीट समजून घ्या, एम्प्लॉई म्हणजे काय, सेल्फ एम्प्लॉई म्हणजे काय, बिझनेस म्हणजे काय आणि इन्व्हेस्टर्स म्हणजे काय. ज्यावेळेस आपल्याला भरपूर सारे पैसे कमवायचे आहेत तर त्यावेळेला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये असलं पाहिजे. आपण अमुक एका कॅटेगरीमध्ये आहे आणि त्या कॅटेगरीतून दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला स्विच करता येतं का? तर चला बघूया. आपण सगळ्यात पहिले एम्प्लॉई कॅटेगरी. एम्प्लॉय म्हणजे कोण की ज्याला फिक्स इन्कम आहे. मग असा पोलीस दलातला कॉन्स्टेबल असेल, PSI असेल किंवा एखादी नर्स असेल किंवा एखादा कुठंतरी फिक्स इन्कम करण्यासाठी, म्हणजे जसं एखादं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असेल, गव्हर्मेंटमध्ये असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा एम्प्लॉय असेल, त्याला दर महिन्याला फिक्स असं एक इन्कम भेटतं. मग सदाशे 50,000 रुपये त्याला दर महिन्याला इन्कम भेटतं. हा झाला एम्प्लॉई कॅटेगरी. एम्प्लॉई कॅटेगरीचा एक बेनिफिट असा आहे की ज्या दिवशी तुम्ही कामाला नाही गेलात त्या दिवशीचे सुद्धा तुम्हाला पैसे भेटत असतात. म्हणजे तुम्ही जर सपोज रेग्युलर एम्प्लॉई जर असाल तर ही झाली एम्प्लॉई कॅटेगरी. पण तोटा काय आहे की तुम्हाला फिक्स तेवढीच अमाऊंट भेटते, म्हणजे एक्सपोनेन्शियल ग्रोथ नाही आहे. पण तुम्हाला जर सपोज कॅल्क्युलेटेड आहेत सगळ्या गोष्टी, 50,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला भेटणार आहे आणि त्यामध्ये काही ठराविक जो काही मार्केटमध्ये किंवा जो काही आपण त्याला म्हणतो इन्फ्लेशन जो काही रेट आहे त्यानुसार तुमची सॅलरी वगैरे वाढणार आहे. पण ती एक फिक्स ग्रोथ आहे. ओके, फिक्स ग्रोथ आहे. जसं बँकेत ठेवलेल्या पैशाला आपण जसं FD करतो आणि त्याला साधारण 5-6% इंटरेस्ट रेट मिळतो, तर त्या पद्धतीने एम्प्लॉई कॅटेगरी की एक फिक्स आणि सिक्युअर ग्रोथ. सेल्फ एम्प्लॉई ही जी कॅटेगरी आहे, इथं बऱ्याचशा लोकांची गफलत असते. मला स्वतःचं बिझनेस चालू करायचं आहे आणि ते बिझनेसच्या नावाखाली स्वतःचा व्यवसाय चालू करतात. म्हणजे सपोज एखाद्याने नाही, मला दुसरीकडे कुठंच काही नाही करायचं आहे, मला वडापावची गाडी टाकली मी, पण मी स्वतःची टाकली. बरं, त्यांनी वडापावची गाडी टाकली. वडापावची गाडी टाकल्यानंतर सपोज एखाद्या दिवशी तो आजारी पडला, तर त्या दिवशीचं त्याचं इन्कम गेलं. त्या दिवशीचं इतर सुट्टीच्या दिवशी, जसं एम्प्लॉईला सुट्टीच्या दिवसाचा पण पगार भेटतो, रविवारचा पगार भेटतो. सेल्फ एम्प्लॉई कॅटेगरीतला जो माणूस आहे तो रविवारच्या दिवशी त्यांनी जर ठरवलं की मला सुट्टी घ्यायची, तर घेता येईल का त्याला? नाही घेता येणार. म्हणजे ही एम्प्लॉई कॅटेगरीपेक्षाही आपण धोकादायक कॅटेगरीमध्ये प्रवेश करतो ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही सेल्फ एम्प्लॉई. तो स्वतःच्याच नोकरीचा काय असतो, तो तिथं स्वतःच्याच व्यवसायात तो नोकरी करत असतो. कारण तो नाही तर त्याच्याशिवाय तिथं काम होणार नाही, काम नाही झालं तर पैसे मिळणार नाही, आणि पैसे नाही मिळाले तर मग आपल्या सगळाच अर्थचक्राचा गाडा उरतलेला असतो. यानंतर आहे बिझनेस कॅटेगरी. बिझनेस कॅटेगरी म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा पैसा गुंतवलेला असेल किंवा अशा प्रकारे तुम्ही एखादा बिझनेस चालू केला असेल की त्या बिझनेसमध्ये तुम्ही स्वतःहून तिथं काम करत नसतानासुद्धा त्यातून तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होतो. ओके, याला म्हणतात बिझनेस कॅटेगरी. आता तुम्ही जर हे मोठे मोठे सगळे टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी हे जर बिझनेसमॅन जर बघितले तर यांच्यासाठी हजारो लोक कामं करतात आणि हे मात्र त्यांचं जे काही फिक्स शेड्यूल आहे त्या फिक्स शेड्यूलमध्ये दैनंदिन कामकाज बघतात आणि इतर वेळेस रिलॅक्स राहतात. त्यांचं आपोआप अर्निंग चालू आहे.
त्यांच्यासाठी इतर लोक म्हणजे त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेक लोक धडपड करत असतात. एक बिझनेस उभा केला आहे आणि बिझनेसचं अशा पद्धतीचं मॉडेल उभं करून ठेवलं आहे की जे तुम्ही तिथं नसतानासुद्धा तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट करून देतं. मग तुम्ही म्हणाल आम्ही तर काय टाटा बिर्ला अंबानी नाही आहे, तरी आम्ही कसं काय अशा प्रकारचं स्वप्न बघू शकतो? तर नक्कीच स्वप्न बघू शकता आणि तशा प्रकारचा बिझनेस हे ओपन करू शकता. हे तुमच्या आजूबाजूला जसं येवले अमृततुल्यचे मी एक एक्झाम्पल देईल की त्यांनी तेच एक्झाम्पल सेट केलं. एक फ्रेंचायझी बिझनेस चालू केला आणि आज त्या फ्रेंचायझी ज्या आहे त्या फ्रेंचायझी त्याच्यासाठी कष्ट करतात, त्याच्यासाठी सगळं ब्रँडिंग करतात आणि दिवसरात्र अहोरात्र मेहनत करून चहाचा जो बिझनेस वाढवतात. त्यामध्ये त्याला फक्त त्या बिझनेसला एक कंट्रोल ठेवायचा त्याचा त्यावरती आणि एक ग्रोथसाठीची एक स्ट्रॅटेजी बनवून ठेवायची. पण त्याला प्रत्यक्षात तिथं मेहनत म्हणजे चहाच्या कपामध्ये चहा ओतण्याची गरज आहे का आज येवले अमृततुल्यचा जो काही ओनर असेल त्याला? तर नक्कीच नाही. ही झाली बिझनेस कॅटेगरी. आणि इन्व्हेस्टर कॅटेगरी म्हणजे काय की तुम्ही एम्प्लॉय असा, सेल्फ एम्प्लॉय असा किंवा बिझनेस कॅटेगरीमध्ये असा, तर तुम्ही जे काही शेअर मार्केटमध्ये असेल, म्युच्युअल फंडात असेल किंवा तुम्ही FD गोल्डमध्ये किंवा RDमध्ये जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात आणि तुमचा पैशाला तुम्ही कामाला लावतात, तर ती झाली इन्व्हेस्टर कॅटेगरी. यातली इन्व्हेस्टर ही स्मार्ट कॅटेगरी झाली आणि त्यातली बिझनेस जी आहे ती सगळ्यात जास्त पैसा कमवून देणारी किंवा श्रीमंतवाली कॅटेगरी झाली. ओके. पण बिझनेसची अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला मिळतेच असं नाही, मात्र इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी मात्र प्रत्येकाला मिळते. तुम्ही एम्प्लॉय असाल आणि जर सपोज तुम्ही एखाद्या चांगल्या स्कीममध्ये, मी वारंवार सांगेल चांगल्या स्कीममध्ये, पॉन्झी स्कीम वगैरे असतात, मल्टी लेवल मार्केटिंगवाल्या स्कीम असतात की ज्यामध्ये 2 लोक आणा, आम्ही तुम्हाला त्याचे पैसे देऊ वगैरे. तर ह्या ज्या प्रकारच्या स्कीम आहेत ह्या स्कीम मध्ये कुठल्याही शहाण्या माणसाने, भल्या माणसाने पैसे गुंतवू नयेत. ओके. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे कुठं करायची? तुम्ही शेअर मार्केटचं ज्ञान घ्या, त्याच्यामध्ये पैसे गुंतवा. म्युच्युअल फंड तुम्हाला शेअर मार्केटमध्ये आपल्याला नाही ना डोकं लावलं जात. आपण एक मस्तपैकी म्युच्युअल फंडसाठी एक SIP चालू करायचा आणि त्यामध्ये एक फिक्स अमाऊंट आपण दर महिन्याला इन्व्हेस्ट करत राहायची. मग तुम्ही एम्प्लॉय असा किंवा सेल्फ एम्प्लॉय असा, गावाकडे बघा जे कोणी सेल्फ एम्प्लॉय असतात ते सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. पावती चालू केलेली असते त्यांनी पतसंस्थेमध्ये. ती एक प्रकारची रिस्कवालीच इन्व्हेस्टमेंट आहे. आत्तापर्यंत कितीतरी पतसंस्था आल्या आणि गेल्या आणि बरेचसे लोक त्यामुळं कंगाल झाले की आमचा सगळा पैसा पतसंस्थेमध्ये अडकला. पण त्यांना तिथं अपॉर्च्युनिटी, आत्ताच्या काळात तर सगळं ओपन झालं आहे, पण त्यावेळेस त्यांना ती अपॉर्च्युनिटी नव्हती. आता सोपी गोष्ट आहे, तुम्ही एखाद्या एखाद्या नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही खातं ओपन करा. तुम्ही तिथे FD चालू करू शकता, RD चालू करू शकता, PPF अकाउंट चालू करू शकता, कुठल्याही प्रकारचं तुम्ही इन्कम सोर्स तिथं चालू करू शकता. हां, तुम्हाला पतसंस्था किंवा ह्या ज्या काही वेगवेगळ्या बँका आहेत ग्रामीण स्तरावरच्या, त्यांच्यापेक्षा कमी टक्क्याने तुम्हाला रेट ऑफ रिटर्न मिळेल, बट स्टील इट इज अ सेफ इन्व्हेस्टमेंट. ओके. तर ही झाली एम्प्लॉय कॅटेगरी, बिझनेस कॅटेगरी, इन्व्हेस्टर आणि सेल्फ एम्प्लॉयची व्याख्या. आता बघा, सपोज आपल्याला खरोखरच श्रीमंत व्हायचं आहे तर आपल्याला एक काहीतरी स्ट्रॅटेजी अंमलात आणावी लागेल. कुठली स्ट्रॅटेजी अंमलात आणावी लागेल? सगळ्यात पहिले तर आपला खर्च आपण काढून घेतला पाहिजे की मला दररोजचा लागणारा खर्च किती, मग मंथली खर्च किती, वर्षाचा खर्च किती. असा माझा एक खर्च मी एकदा कॅल्क्युलेट केला. हा कॅल्क्युलेट केलेला खर्च आणि मला जे काही इन्कम मिळते ते इन्कम, सपोज मग ते एम्प्लॉईमधून असो, सेल्फ एम्प्लॉयमधून असो, बिझनेसमधून असो किंवा इन्व्हेस्टरमधून असो, मला मिळत असलेलं इन्कम मी अशा प्रकारे गुंतवायचं आहे किंवा अशा प्रकारचा बिझनेस चालू करायचा आहे की माझा जो डेली खर्च आहे किंवा मंथली खर्च आहे किंवा वर्षाचा खर्च आहे, हा वर्षाचा खर्च त्याच्यात मी तिथं प्रत्यक्षात नसतानासुद्धा तो निघाला पाहिजे. तर तुमचं जे काही उरलेलं जे काही इन्कम आहे, आपोआप येणारं जे काही इन्कम आहे ते इन्कम तुमच्या प्लसमध्ये जाईल. म्हणजेच काय की आपली श्रीमंत होण्याकडे सुरुवात होईल. आता एक एक एक्झाम्पल घेऊया आपण की ज्या एक्झाम्पलमध्ये माणूस काय करू शकतो. सपोज एखादा माणूस आहे, त्या माणसाकडे खूप छान म्हणजे त्याला लिहिता येतं खूप छान, मराठी किंवा इंग्रजी किंवा कुठल्याही एखाद्या भाषेवरती त्याचं खूप छान प्रभुत्व आहे. त्यांनी ठरवलं की आता आपल्याला काय करायचं, एखादं पुस्तक लिहायचं. मग त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक पब्लिश केलं. त्यांनी 10 पुस्तकं पब्लिश केले, 10 पुस्तकांपैकी, आणि तो कुठेतरी सर्व्हिसला होता, कुठेतरी एक एम्प्लॉई येतो. त्या एम्प्लॉईनी काय केलं की पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक पब्लिश केलं. पुस्तक पब्लिश केल्यानंतर त्या पुस्तकातून येणारा जो काही रेव्हेन्यू आहे हा त्याचा झाला बिझनेस. हा त्याचा काय झाला? बिझनेस. त्यांनी पुस्तक तयार केलं आणि ते पुस्तक आपोआप त्याच्यासाठी इन्कम आणते. त्यांनी परत नवीन पुस्तक नाही लिहिलेलं,
त्या एकच पुस्तक त्याचं बेस्ट सेलर झालं आणि त्याच्यातून त्याला जो काही मिळणारा जो काही इन्कम आहे, हा इन्कम आता त्याचा सगळा खर्च भरून काढतो. तो पहिली गोष्ट तर टेन्शन फ्री झाला. कारण कुठल्याही प्रकारचं माणसाला टेन्शन कधी असतं की ज्यावेळेस तुमच्याकडे निगेटिव्ह कॅश फ्लो असतो. म्हणजे माझ्याकडे खर्च करण्यासाठी पैसा कमी आणि माझा खर्च जास्त, म्हणतात ना आमदनी 98 आणि खर्च रुपया. तर तो जो अशा प्रकारचा निगेटिव्ह कॅश फ्लो आहे, हा निगेटिव्ह कॅश फ्लो नाही आहे, पॉझिटिव्ह कॅश फ्लो तयार झाला. तर तो माणूस एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये असूनसुद्धा श्रीमंत होऊ शकतो. सेल्फ एम्प्लॉई आहे आणि सेल्फ एम्प्लॉई असताना सपोज मी मगाशीच उदाहरण दिलं तुम्हाला की येवले अमृततुल्यचं. त्यांनी सुरुवातीला 2 शॉप चालू केले आणि त्या 2 शॉपच्या बेसवरती आज त्यांच्या म्हणजे निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी 100च्या वरती फ्रँचायझी त्यांनी दिलेल्या असतील आणि एवढे सगळे फ्रँचायझी त्यांच्यासाठी काम करत आहे. आता ते सेल्फ एम्प्लॉई, ते स्वतः काम करत आहे का तिथं? नाही करते. त्यांनी आज एक दिवस चहा नाही विकला किंवा एक दिवस त्यांनी आज बिझनेसमध्ये गेलेच नाही, तरीसुद्धा त्यांच्यासाठी काम बघणारे बाकीचे सगळे लोक आहेत. मॅनेजर आहे, त्यानंतर त्यांच्या कामावर फायनान्स बघणारा त्यांचा अकाउंटंट आहे. आता हा सेल्फ एम्प्लॉय टू परत अगेन बिझनेस कॅटेगरीमध्ये कन्वर्ट झाला. इन्व्हेस्टर टू बिझनेस कन्वर्ट झाल्याचं उदाहरण म्हणजे डीमार्ट. डीमार्टचे जे काही ओनर आहेत राधाकृष्ण दमानी, हे एक वेल नोन इन्व्हेस्टर आहेत आणि त्यांनी काय केलं की एक बिझनेस स्टार्ट केला डीमार्टचा आणि त्या डीमार्टचा बिझनेस हा प्रचंड मोठा उभा करून दिला. ओके, एक इन्व्हेस्टर असून त्यांनी स्टार्ट केलेला एक बिझनेस आणि त्या बिझनेसमधून सुद्धा त्यांना खूप छान रिटर्न्स मिळत आहे आणि शेअर मार्केटमधून तर त्यांचे रिटर्न्स तर जगजाहीरच आहेत की ते असतील किंवा राकेश झुनझुनवाला असेल की हे एक शेअर मार्केटच्या इंडस्ट्रीमधले प्रसिद्ध व्यक्ती आहेत. तर आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये श्रीमंतीची जी काही व्याख्या आहे किंवा श्रीमंतीचा जो काही पासवर्ड आहे, हा श्रीमंतीचा पासवर्ड हाच आहे की तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडा. मी जे सगळं वाचलं आहे किंवा जे काही आत्तापर्यंतचं अनुभवलं आहे त्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेलं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड. मी असं म्हणेल की प्रत्येकाने ते पुस्तक जाणीवपूर्वक वाचा. मी लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं ॲमेझॉनची लिंक दिली, तुम्ही तिथून ते परचेस करू शकता. हे जे काही रिच डॅड पुअर डॅड पुस्तक आहे त्यात त्यांनी खूप छान मांडले की रॅट रेस म्हणजे काय. रॅट रेस म्हणजे काय की मी रोजचं काम करतो आहे, एखाद्याचं हॉटेल आहे, हॉटेलवरती तो तिथं काम करतो रोजचं, पैसा आला की परत दुसऱ्या दिवशी परत तो हॉटेलवरती उभा राहायचं आहे. त्याला आलेला पैसा त्यांनी परत नवीन कशात तरी गुंतवला किंवा कशात तरी त्यांनी खर्च केला असेल तर गोष्ट वेगळी, गुंतवला असेल तर गोष्ट वेगळी. ओके, पण त्यांनी जर तो खर्च म्हणून जर टाकत राहिला असेल, म्हणजे आज मी घेतली एक कुठली तरी फॉर्च्युनर गाडी घेतली, उद्या अजून कुठल्या तरी गावाकडे मला कार नसताना ट्रॅक्टर घेऊन ठेवला, कुठंतरी आता माझी स्वतःची खरं तर ऐपत नाही आहे म्हणून मग तरी पण मी काय केलं की इलेक्शनला उभं राहिलो, तिथं मी त्याच्यात 7-8 लाख रुपये खर्च केले आणि मला पदरामध्ये त्याच्यात काहीच पडलं नाही. फक्त एक रिस्क का गावामध्ये मला काहीतरी एक स्टँड पाहिजे. सो वी शूड अवॉइड ऑल दिस थिंग्स. आपण या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे की आपण त्याची खरोखरच आवश्यकता आहे का. मी गावात ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या निवडणुकीला उभं राहून माझी निवडून येण्याची पात्रता आहे का किंवा माझा तो पिंड आहे का की राजकारणाचा. आणि जर असेल तर वेल अँड गुड, मग तुम्ही तो बिंदास त्याच्यामध्ये उतरू शकता. पण विनाकारणच काहीतरी दाखवायचं, कोणाला तरी जगाला दाखवायचं म्हणून आपण खर्च करणं हे योग्य नाही. ओके, म्हणजेच काय की श्रीमंतीची व्याख्या ह्या टप्प्याने चालू होते की आपलं आधी खर्च कंट्रोल करा, आपल्या खर्चाला आउटलाईन करा की अंडरलाईन करा की माझा ह्या ठिकाणचा खर्च आहे, माझा रोजचा पेट्रोलचा खर्च किती, त्यानंतर माझा रोजचा जेवणाचा खर्च किती, त्यानंतर मी जर सपोज कधीतरी आउटिंग बाहेर खाण्यासाठी जात असेल तर त्याचा माझा खर्च किती. हा सगळा खर्च कॅल्क्युलेट केल्यानंतर मग मी तो खर्च आणि मला जे काही मिळणारं जे काही इन्कम आहे ते इन्कम अशा प्रकारे इन्व्हेस्ट करतो की माझा जो काही खर्च आहे तो खर्च भरून निघेल, आपोआपच भरून निघेल आणि सरप्लस इन्कम माझ्याकडे ज्यावेळेस राहायला सुरुवात होईल त्यावेळेला मी श्रीमंत बनणार आहे. हे जगजाहीर आहे, म्हणजे लगेच उघड्या डोळ्यांनी आपल्याला लक्षात येतं. आपलं हे लक्षात येतं पण आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे बघत नाही आणि वेगवेगळ्या आपण ट्रॅपमध्ये अडकत राहतो. तर आपण ह्या ट्रॅपमध्ये न अडकता मला असं वाटतं की छान कष्ट करावेत, भरपूर कष्ट करावेत आणि विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम हा व्हिडिओ टाकतो आहे की आपण स्वतःला डिसाईड करा, एम्प्लॉय व्हायचं आहे, बिझनेसमध्ये जायचं आहे, सेल्फ एम्प्लॉय बनायचं आहे की इन्व्हेस्टमेंट करायची. ही गोष्ट आपल्या डोक्यातली क्लिअर करा. कारण मी ओळखत असलेल्या 99.99% लोकांची डेफिनेशन
मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, म्हणजेच त्यांना स्वतःचा काहीतरी धंदा चालू करायचा आहे आणि तो धंदा म्हणजेच सेल्फ एम्प्लॉई. आणि हे अतिशय वाईट पद्धतीने आपण फसतो आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी गिवअप करून देतो आणि नको बाबा मग आपली नोकरी भली आणि आपण भलं म्हणून तो आयुष्यभर एम्प्लॉई कॅटेगरीमध्ये त्या चक्रात अडकत राहतो. ठीक आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.